नमस्कार शेतकरी बंधूंनो. आणि आपली कायमच अडचण असती, ह्या मालाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, दुधाला भाव नाही. अहो आपण भावच ठरत नाही, आपण त्या समोरच्यावर अवलंबून राहतो ना. आता आज आपल्याकडे जलशे गाई असलात आणि तुम्ही जर म्हणलं दूध आम्हाला 50 रुपये लिटर द्यायचं, ज्याला गरज आहे ते येऊन नाही, ज्याला गरज नाही ते राहू द्या इथं दूध. ते तुमच्या घरी येऊन दूध नेतील. फक्त तुम्हाला थोडा दम निघत नसल्यामुळे तुम्ही काय करता, स्वतः घेऊन जातात, डेअरीला घेऊन जातात दूध. मग ते तुम्ही म्हणतील ते भाव ठरवतात ना, आपण त्यांच्या दारात गेल्यामुळं ते आपल्या दारात येतील, ह्या असा आपण विचार करायला पाहिजे. आणि आमच्या मागच्या 5-10 पिढ्यापासून आपण काय केलं मित्रांनो, की चला वा दुधाला तोटा नको म्हणून आपण ते घरी ठेवलं नाही. आणि मागच्या 10-5 पिढ्यापासून आपण म्हणतो आपला जर दूध घरी ठेवलं तर आपला तोटा होईल. अहो, जर तुम्ही 8 दिवस महिनाभर दूध दिलं नाही आणि 50च्याच भावाने विकायची तयारी ठेवली तर 50 रुपयाने लोक घेतील ना, तुमच्या घरी येऊन घेतील. फक्त तुम्हाला काहीतरी दिवस तोटा सहन करावा लागेल. तुम्ही महिना 2 महिने हो त्यानं जेवढं घरी लागतं तेवढं 50ने जेवढं इकन तेवढंच विकवा. नाही इकलं तर वासराला पाजा घरी. पण एक दिवस नक्कीच उजळेल का तुमचं सगळं दूध 50 रुपयाने घेतील. आता उदाहरणार्थच घ्या ना, सध्या शेवगे शेंगे 600-500 रुपये किलो आहे. का? शॉर्टेज भेटत नाही. पण मग त्याला तरी पर्याय शेवगे शेंगाला मित्रांनो. नाही भेटला आपण वांग घेऊ शकतो, बटाटे घेऊ शकतो, पण दुधाला पर्याय नाही ना दुसरा. त्यासाठी पूर्ण देशात जर आपण शेतकऱ्यांनी एक झालं आणि ठरलं वा आम्हाला 50 विकायचं ते बी घरीच येऊन नेलं पाहिजे, तर घरी येऊन सुद्धा दूध नेतील 50 रुपयाने. फक्त तुम्हाला ना महिना 2 महिने 1 वर्ष तोटा येईन. जोपर्यंत 50ने जेवढं विकायचं जाईल तेवढं विकायचं, बाकीचं घरी तोटा सहन करा. पण जर 50ने जर दूध विकायला लागलं तर तुमचे तोटा भरून निघायला किती दिवस लागणार आहेत? तुमचं 1 महिना 2 महिना तोटा भरून निघन. आज 30 आणि 25 रुपये विकण्यापेक्षा डायरेक्ट 50ने विकलं तर एक तर काम होऊन जाईन. तुम्ही काही चिंता करायची नाही. आणि आपण असं तोटा नाही यायचं म्हणूनच आपल्या मागच्या 5 पिढ्यांनी बी दूध घातलंय ना म्हणून त्या भावातच. अहो, यासाठी सरकारने कशाला बैठक पाहिजे? 30 रुपये भाव देतो, 25 रुपये देतो सरकारचं अनुदान. सरकारचं अनुदान नको, काही नको, फक्त सर्व शेतकऱ्यांनी एक व्हा. आता मोदी साहेब आपल्याला म्हणलेलेच आहेत ना, बटेंगे तो कटेंगे. बटू नका, तुम्ही एक राहा. मोदी साहेबाचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही एक व्हा, दुधावाले सगळे शेतकरी एक व्हा. आणि तुम्हाला पाहिजे ते भाव 50च्या आत ज्या शेतकऱ्याला येईन. पण याचं लगेच त्यांनी नेलं, मी नाही नेलं, मग घर राहतं आणि त्याचा फायदा होतोय. अहो, कुठल्याही शेतकऱ्याने कुठं आंदोलन करायला जायची गरज नाही, काही नाही. फक्त आपल्या घरी दूध काढून बसायचं. हां, ज्याला 50 लागत ते घेऊन जा. 4 दिवस दूध विकणार नाही तुमचं, 8 दिवस विकणार नाही, महिनाभर विकणार नाही, पण तिथून पुढं नक्कीच 50 रुपये लिटरने तुमच्या घरी न्यायला येते. अहो, दूध का दुसऱ्या देशातून आणते का? दुसऱ्या देशातून जरी आणायचं असलं तर दुधाला यायलाच 8 दिवस लागते ह्या देशातले त्या देशात. त्याच्यामुळे 100% आपला फायदा होईल शेतकऱ्याचा. फक्त आज पोत आपल्या मागच्या पिढ्यांमधले आंदोलन केलं आणि घरी दूध ठेवलं तो कोण खाईन त्याला, म्हणून त्याने 8 पिढ्या फुकटच दूध घातलेलं आहे. आता इथून पुढच्या तरी पिढ्या सुधरा, फुकट दूध घालू नका. 20 आणि 30 रुपये पाणी 20 रुपये लिटर विकत आणि तुम्ही दूध 30 रुपये देता. ओ, पाणी नसते ते चाळीत आहेत, गाळीत आहेत. तुम्हाला दूध तयार करावं लागतं गाईला, चारा पेंट चारून. ती बी थोडे 2-4 महिने गाय दूध देते, परत आटती, परत तिला गाभण ते, परत ती दूध यायची. किती कष्ट येतं. पण तुम्ही मोदी साहेब म्हणले तसं बटू नका, एक राहा. 50 रुपये लिटरने दूध घालायची तयारी करा. ह्या असं मेसेज पूर्ण देशात पोहोचायला पाहिजे, सर्व देशात एक व्हायला पाहिजे. जेव्हा सर्व देश शेतकरी एक होईल ते. अहो, आता गॅस 400 वरून 1100 गेला तर लोकांनी घेतलंच ना. तसं दूधसुद्धा आपलं अति आवश्यकतेच आहे. घेते ना, 1100ने घेते, 1200ने. म्हणजे जसं 50 रुपये लिटरने दूध काय महाग नाही, सहज घेणार आहेत. फक्त तुम्हाला दम नाही निघत 1 महिना 15 दिवस 2 महिने कुठंच विकायला जायचं नाही, कुठं आंदोलन करायचं नाही. फक्त आपण सांगायचं आमच्या घरी दूध आहे, 50 रुपये लिटर लागलं न्या, नाही तर येऊ नका जाऊ नका. आणि 50 रुपये लिटर म्हणजे जलशे गाईचं म्हणतोय, म्हशीचं तर 100 रुपयाची विकायला पाहिजे. ठीक आहे, एवढा व्हिडिओ पूर्ण देशात पसरावा अशी माझी इच्छा आहे.